नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या Q&A स्पेशल सेक्शनमध्ये. विषय आहे पोस्टल बॅलेट. मित्रांनो, काही दिवस अगोदर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेता म्हणजेच उद्धव ठाकरे हे लाईव्ह आले होते आणि त्यांनी ज्या महानगरपालिकाच्या निवडणुका आहे त्या बॅलेट्स पेपरवर घ्याव्या असे उद्गारले. त्यांच्या उद्गारामागे जो काय अर्थ आहे समजून घेणार आहोत. पोस्टल बॅलेट्स, ज्यांनी जो शब्द उद्गारला तो आहे बॅलेट्स. बॅलेट्स म्हणजे काय? मतपेटी. मतपेटी कशा? पोस्टाच्या माध्यमातून जे कागदी निवडणुका होतात त्याचं गणन करणे म्हणजेच पोस्टल बॅलेट्स, ज्याला मतदान पेटी किंवा बॅलेट्स असंही म्हणतात. मित्रांनो, ही पद्धत जुन्या काळी 1951-52मध्ये ज्यावेळेस पहिल्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, त्यावेळेस ही पद्धत लोकांमध्ये आणली गेली. पद्धतीचे स्वरूप कसं होतं मित्रांनो? यामध्ये जे उमेदवार आहे त्यांची नावं एका कागदावरती लिहिली जात आणि त्या कागदावर जो स्टॅम्प आहे तो जे मत देणारी व्यक्ती आहे ती उमेदवारांना देत. त्यानंतर ज्या प्रक्रिया होत असे, या प्रक्रियेमध्ये पोस्टाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे हे जे बॅलेट्स आहे, एक जे कागद आहे, कागद जात तुम्ही पाहू शकतात. एनव्हॅलप्स हे जे कागद आहेत आर डिपॅच्ड टू द इलेक्शन ऑफिस ऑफ द डिसाइन्ड कन्स्ट्रिब्युशन्स, म्हणजे मोजण्यासाठी ते जात. जे निवडणूक अधिकारी आहे त्यांना पहिले गीतेवरती शपथ दिली जाते, जसे कोर्टामध्ये दिली जाते, आणि ती जी प्रक्रिया आहे ती करत. ही पद्धत खूप वेळ वाढविणारी आणि निकाल उशिरा ह्या पद्धतीमुळे लागत होते. ह्या पद्धतीने कोणत्या प्रकारची पारदर्शकता नसल्या कारणामुळे ही पद्धत आणि कागदाचा जास्त उपयोग असल्या कारणामुळे ही पद्धत बंद करण्यात आली. त्यानंतर सर्वत्र EVM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटर मशीनचा वापर हा झाला आणि यातून मतदान हे सुलभ झाले. मित्रांनो, अशा पद्धतीनं आज पाठांतर्गत आपण तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले. Q&A सेक्शनमध्ये अजून तुम्हाला प्रश्न हवे असल्यास किंवा तुमचे प्रश्न मी अजून घेईल, तुम्हाला अप्रिशिएट करेल, यासाठी मी कमेंट करा. मित्रांनो, आपलं चॅनल 500 सबस्क्राईबच्या जवळ आहे, म्हणून जवळ लवकर जेवढं होईल तेवढं लवकर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हा एपिसोड तुमच्यासाठी येणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच पुढील इंटरेस्टिंग अपकमिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.